ब्लाइंड असल्यामुळे किती म्हणजे मार्क्स चांगले होते, सगळं होतं, पण आम्हाला करिअर ऑप्शन किंवा काय असं नव्हतंच, आर्ट्सच निवडायची. नामांकित संस्था आहे, शिक्षण संस्था, आणि त्यांच्या चेअरमन त्यांनी खाजगीमध्ये सांगितलं की 100% ब्लाइंड असल्यामुळं तुम्हाला आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळं मग ते लेक्चरर बनण्याचं स्वप्न सोडावं लागलं. ऑफिसचा माझा पहिला दिवस असा होता की डिपार्टमेंट पण कोणतं मला आत बसून घ्यायला तयार नाही, म्हणजे हे डिपार्टमेंट दुसऱ्यावर टाकलायचं, दुसरं तिसऱ्यावर की यांच्याकडे थांबवा. मग एक म्हणजे मी रेल्वे स्टेशनला माझी नियुक्ती झाली, 2-3 दिवस मी प्लॅटफॉर्मवर बसून होतो की आमचा एक 2011चा GR आहे आणि त्यामध्ये आम्ही 100% ब्लाइंडला घेऊ शकत नाही, फक्त आम्ही 60% ब्लाइंड असेल त्यांनाच घेणार म्हणून. मग मी तिथं पण पुन्हा सांगितलं, मी म्हटलं आयोगाने तर दिले जाहिरातीमध्ये, आम्ही परीक्षा दिली, मग नाही म्हणे नाही घेणार. मग ठीक आहे म्हटलं, मी न्यायालयात जातो. बँकिंगच्या पण 3 मेन्स पकडल्या, STIच्या 5, अशा मिळून सगळ्या 22 मेन्स दिल्या एकूण आतापर्यंत, आणि त्यामधले फक्त 3 रिझल्ट आले. मधल्या काळात मी नेहमी सांगतो की हे युनिकशी जोडलं गेलेलं आहे. तर तेव्हापासून तुकाराम सरांनी तेव्हाच सांगितलेलं होतं सगळ्या म्हणजे शिक्षकांना, तेव्हा सांगून ठेवलं की यांना जे काही लागेल ते द्या. तेव्हाचा असा काळ होता की 2008-9 मध्ये म्हणजे तेव्हाही काही ऑनलाईन किंवा या गोष्टी नव्हत्या. पण मग माझ्यासाठी मल्हार पाटील सर, तुकाराम सरांनी म्हणजे रेकॉर्डर ठेवायचा लेक्चर्सच्या इथं, आणि ते रेकॉर्ड करायचं आणि त्या फाईल्स मला द्यायच्या. तिथं कुठलाही म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन किंवा ह्या गोष्टी कुठं लेक्चर्स बाहेर जातील किंवा असं काही कुठलं म्हणजे हे न करता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी मला सगळे लेक्चर्स अवेलेबल करून दिले. अशी ही माणसं सतत सोबत उभी राहिली, त्यामुळे हा आत्मविश्वास माझा या सगळ्या टप्प्यात टिकून राहिला. उपस्थित सर्व माझे शिक्षक, सर्वांना विनम्र अभिवादन करतो. सरांनी आता सांगितलं म्हणजे माझ्या आठवणी म्हणजे 2008-9 वास्तू चेंबर जेव्हा युनिकची पहिलं ऑफिस होतं शिरोळे रोड वास्तू चेंबर, तिथपासून मी तुकाराम सरांना तिथे भेटलेलो सुरुवातीला. तेव्हापासूनचा माझा प्रवास आहे युनिक बरोबर. मी साधारण सुरुवातीला सांगायचं झालं तर म्हणजे मला अंधत्व मधूनच आलं, म्हणजे साधारण वयाच्या 10व्या-11व्या वर्षी. आणि मग त्यानंतर मात्र माझं शिक्षण मग चालू राहिलं. त्यात आईची प्रेरणा होती, म्हणजे आईचं शिक्षण 7वी झालंय, पण आईला म्हणजे तिला शिकायला मिळालं नाही, पण तिने मला प्रेरणा दिली की म्हणजे तू शिकलं पाहिजे. पुन्हा दुसरा एक महत्वाचा टप्पा माझ्या आयुष्यामध्ये हा आला की 12वी माझी तिथपर्यंत 12वी पर्यंत शिक्षण सातारमध्ये झालं माझ्या घराजवळ, आणि तिथं माझे मित्र, आई वडील, सगळे सहकारी मला सगळे मदत करायला वगैरे होते. पण तिथं मग आईने असा निर्णय घेतला की आता मला हॉस्टेलला, गव्हर्नमेंट हॉस्टेलला ठेवायचं स्वतः स्वावलंबी बनण्यासाठी. मला थोडा त्रास झाला, पण आज तर माझी चुलते इथं उपस्थित आहेत, माझी चुलत्यांची फॅमिली आणि माझ्या आत्याची फॅमिली यांनी म्हणजे मी पुण्यात गव्हर्नमेंट हॉस्टेलला मला ऍडमिशन घेतलं, आणि ते 3 वर्ष मी इथं वाडिया कॉलेजला होतो. आणि या काळात मला मग स्वावलंबी बनण्याचं म्हणजे प्रॅक्टिकली ते शिक्षण म्हणजे मिळालं, म्हणजे स्वतःची कपडे हाताने धुण्यापासून ते सगळ्या गोष्टी करणं, एकटं कॉलेजला जाणं. मग इथपासून माझा आत्मविश्वास वाढला, आणि मग मी त्यानंतर या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात वळालो. सुरुवातीला 2009 मध्ये आता मी माझे म्हणजे आता विशाल सरांनी तर अभ्यास आणि याच्या टेक्निकल बाबी सांगितल्या, मी माझा प्रवास सांगत आणि त्यात माझ्याकडून झालेल्या चुका पण तरी म्हणजे सांगत जाईन. तर साधारण 2009 मध्ये मी म्हणजे हा UPSCचा अभ्यास सुरू केला जेव्हा 2008-9 मध्ये. तर तो अभ्यास करत असतानाच जसं आता विशाल सर म्हणाले तसंच बाय प्रोडक्ट मग मला ही रेल्वेची परीक्षा दिली मी ग्रुप C ची, आणि ती नोकरी मला मिळाली 2009 मध्ये. आणि तेव्हा म्हणजे ती नोकरी करणं भाग का होतं, कारण म्हणजे माझ्यासाठी तेव्हाचा काळ असा होता की म्हणजे ब्लाइंड असल्यामुळे किती म्हणजे मार्क्स चांगले होते, सगळं होतं, पण आम्हाला करिअर ऑप्शन किंवा काय असं नव्हतंच, आर्ट्सच निवडायची, हा एकच ऑप्शन होता. आणि आर्ट्स नंतर मग नोकरी मिळणं असं म्हणजे प्रायव्हेटचं म्हणजे आपण म्हणतो सेकंड चॉईस असली पाहिजे किंवा प्लॅन B असला पाहिजे. तसं प्लॅन B काही म्हणजे आमच्यासाठी तेव्हा तितका फार अवेलेबल नव्हता. त्यामुळे मग आहे ती नोकरी स्वीकारली 2009 मध्ये, आणि मग UPSCचा अभ्यास पुढे कंटिन्यू ठेवला. प्री क्लिअर होत गेल्या. 2009 मध्ये पहिली प्री क्लिअर झाली, त्यानंतर 11 मध्ये झाली, पण पुढं मेन्सचे रिझल्ट आले नाहीत. मधल्या काळात 2012 मध्ये मी हिस्ट्री विषयामध्ये नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा क्लिअर झालो.
पण या परीक्षा क्लिअर झालो, GRF पण मिळत होती. पण तिथे हिस्ट्रीच्या शिक्षकांशी बोललो वगैरे, तर तिथं म्हणजे त्यांच्याकडून हे आलं की हे क्षेत्र असं आहे की इथं तुला फार संधी मिळणार नाहीत. आणि असं मी आता नाव घेणार नाही, पण एक नामांकित संस्था आहे, शिक्षण संस्था, आणि त्याचे जे चेअरमन आहेत त्यांनी खाजगीमध्ये सांगितलं की 100% ब्लाइंड असल्यामुळं तुम्हाला म्हणजे यांना आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळं मग ते लेक्चरर बनण्याचं स्वप्न सोडावं लागलं. आधीचा एक मुद्दा 2009चा असा राहिला की मी रेल्वेमध्ये पण जॉईन होताना सहजासहजी म्हणजे काय झालं की 2009 मध्ये निवड झाली, पण मी आणि माझ्या सहित म्हणजे इतर 4 ब्लाइंड लोक सिलेक्ट झालो आम्ही. पण आम्हाला नियुक्तच यायला डिव्हिजन तयार नव्हतं. इथलं पुणे डिव्हिजन होतं. आमच्या फाईल वेगळ्या डिव्हिजनमध्ये फिरत राहिल्या, सगळे नाकारत राहिले. आम्ही 6 महिने त्यांच्याकडे फेऱ्या मारत राहिलो. कसं मग 1-2 सकारात्मक अधिकाऱ्यांनी आम्हाला घेतल्यानंतर डॉक्टरांकडे मेडिकलला गेलं तर डॉक्टर मेडिकली फिट द्यायला तयार नाहीत, का तर ब्लाइंड आहे, काय काम करणार. मग त्यांना वेगळे ऑप्शन सांगितले, आम्ही करू शकतो, ते करू शकतो. खूप स्ट्रगल करून मग ते मिळालं. मग शेवटी फायनली त्यांनी दिल्यानंतर पण ऑफिसचा माझा पहिला दिवस असा होता की डिपार्टमेंट पण कोणतं मला आत बसून घ्यायला तयार नाही. म्हणजे हे डिपार्टमेंट दुसऱ्यावर टाकलायचं, दुसरं तिसऱ्यावर, की यांच्याकडे थांबवा. मग म्हणजे मी रेल्वे स्टेशनला माझी नियुक्ती झाली. 2-3 दिवस मी प्लॅटफॉर्मवर बसून होतो फक्त. आणि मग नंतर मला म्हणजे आतमध्ये एंट्री मिळाली. आणि नंतर म्हणजे मग मात्र जेव्हा माझ्या क्षमता दिसल्या त्यानंतर म्हणजे पुढचा 9 वर्षांचा काळ मी रेल्वेमध्ये नोकरी केली. त्यानंतर मात्र मला खूप चांगल्या पद्धतीने रोप त्यांनी दिला. हा म्हणजे रेल्वेचा काळ, या मधल्या काळात माझ्या बाजूने एका बाजूने मी मेन्स देत राहिलो. 5 मेन्स UPSCच्या झाल्या. एका बाजूने माझ्या बाजूच्या या चुका अशा घडल्या की सुरुवातीला मी असंच होतं की मटेरियलच्या खूप मागे धावायचं. म्हणजे हे पुस्तक आपल्याकडे रेकॉर्ड करून घेतलं पाहिजे, ते पुस्तक घेतलं पाहिजे, हे असल्यावर आपला अभ्यास होईल, असं सुरुवातीचा समज होता. आत्ताची पिढी बरीचशी स्मार्ट आहे त्या मानाने की कळतं. पण तरी सुद्धा म्हणजे माझीही चूक होती. त्यासाठी मी म्हणजे एक अटेम्प्ट तरी माझा त्यामध्ये वाया गेला की जास्त मटेरियलच्या मागे धावणं. ती एक माझी चूक झाली. दुसऱ्या बाजूला 5 मेन्स दिल्या UPSCच्या. अभ्यास तर खूप होता, मधल्या काळात शिक्षकांचं गायडन्स होतं, सगळं होतं. पण उत्तर म्हणजे लिखाण करून घेणं आणि उत्तर तपासून घेणं हे मात्र त्या काळात माझ्याकडून जे माझ्या काही या टेक्निकल अडचणींमुळे म्हणा किंवा काय, पण ते झालं नाही. त्यामुळं पण म्हणजे मला असं वाटतं की मी त्या पोस्ट पासून लांब राहिलो. मग दुसऱ्या बाजूला हे पण होतं की UPSCच्या बाजूने पण असं होतं की तेव्हा UPSC कडून लेखनिक दिले जायचे रायटर मेन्सला. आणि ते लेखनिक म्हणजे असे असायची की कोणतरी तिथे म्हणजे प्रशासनातलेच कोणाला तरी ऍज अ ड्युटी म्हणून लावलं जायचं की तुझी आज ड्युटी इकडे लिखाय रायटर म्हणून जायची. आणि ते लोक पेपर लिहायला यायचे. त्यामुळे त्यांना स्पीड ने ते उत्तर लिहिणं वगैरे हे काही जमत नव्हतं, तितका वेळ दिला जात नव्हता. 2014 मध्ये मी उच्च न्यायालयात गेलो या संदर्भात की वेळ अतिरिक्त प्रॉपर मिळत नाहीये, तासाला 20 मिनिटं मिळायला पाहिजे, ते 10 मिनिटच मिळत आहेत. मग तेव्हा मग तिथं फाईट केली. आणि 2014 मध्ये मग UPSCच्या विरुद्ध म्हणजे हायकोर्टनी आमच्या बाजूने निकाल दिला की तासाला 20 मिनिटं मिळायला पाहिजेत आणि प्रॉपर पोस्ट जितके द्यायला पाहिजे ते दिले जात नाहीत, मग ते द्याव्यात. मग 2014 मध्ये पहिल्यांदा म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझं नाव आलेलं होतं की UPSCच्या विरुद्ध केस जिंकली म्हणून. आणि ते तिथून म्हणजे तासाला 20 मिनिटं मिळायला सुरुवात झाली. म्हणजे माझं सिलेक्शन नाही झालं, पण इतर कॅन्डिडेट्सला तिथून पुढे आता त्या गोष्टीचा लाभ मिळतोय. त्यानंतर 2015 पर्यंत मग मला असं हे जाणवलं एका बाजूला की मी UPSC पण देतोय आणि तेव्हाच मी राज्यसेवेच्या पण प्री दिल्या, त्या पण तिथे पण पुन्हा मेन्स पर्यंत पोहोचलो. इकडे UPSCच्या पण मेन्स देतोय, STIच्या पण मेन्स देतोय. आणि तेव्हा मात्र हा आता सुदैवाने आता पॅटर्न एक होतोय राज्यसेवेचा आणि UPSCचा. तेव्हा मात्र राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह झालेलं होतं आणि UPSC डिस्क्रिप्टिव्ह. मग दोन्ही पॅटर्न वेगवेगळे होते आणि दोन्ही दगडांवर एकत्र पाय ठेवणं असं ते होत होतं. त्यामुळे मी इकडे UPSCच्या मेन्समुळं राज्यसेवेची इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, पण इंटरव्ह्यू कॅज्युअली घेतले की मग इकडे UPSCचा अभ्यास करत राहणं, मग MPSCचे इंटरव्ह्यू काय असणार आहेत असं म्हणजे त्याची काही इतकी तयारी करायची, असं काहीतरी एक विचार. असं याच्यामुळे पहिले 2 इंटरव्ह्यू मी राज्यसेवेचे पण असेच घालवले. मग त्यानंतर 2015-16 नंतर झालं की मग आता मात्र एकच फोकस केला पाहिजे. मग राज्यसेवेकडे वळालो आणि मग
पूर्ण फोकस होऊन द्यायला लागलो. मधल्या काळात पुन्हा मग राज्यसेवेच्या बाबतीत पण तीच फाईट होती की 2016च्या प्रीच्या वेळी मला जाणवलं की सीसॅट मध्ये 8 प्रश्न असे आकृत्यांचे होते, आकृत्या आणि याच्यावर. मग याच्या बाबतीत आमच्यासाठी काहीच पर्याय दिला नाही. मग ते जाणवलं की याच्या विरुद्ध पण लढायला पाहिजे, न्यायालयात जायला पाहिजे, की आमची काही दखलच घेतली जात नाही राज्यसेवेकडून, एमपीसी आयोगाकडून. मग तिथे न्यायालयात गेलो आणि मग पुन्हा न्यायालयाने पुन्हा कान टोचल्यावर मग त्यांनी त्यानंतर आम्हाला हे सुरू केलं की राज्यसेवे आयोगाने की आम्हाला आकृत्यांच्या जागी ऍव्हरेज मार्क्स द्यायचे म्हणून. तर तो एक तिथे एक छोटासा विजय मिळाला एमपीसीच्या याच्यामध्ये. मग या परीक्षा देत राहिलो. मधल्या काळात याचबरोबर बँकेची एक्झाम दिल्या आणि मग 2018 मध्ये बँकेमध्ये सिलेक्शन झालं ऍज अ पीओ म्हणून. जेव्हा मग 18 मध्ये सिलेक्शन झालं, मी इकडे रेल्वेमध्ये राजीनामा दिला आणि आमच्या सातारा जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथे सांगितलं की तिथे जाऊन मेडिकल करून यायचंय तुम्ही. मग मेडिकलला तिथे गेलो तर पुन्हा तिथं तोच अनुभव आला की तिथले सिव्हिल सर्जन मेडिकली फिट द्यायलाच तयार नाहीत. तुम्ही काय काम करणार आहे, तुम्हाला कशी काही पोस्ट दिली म्हणून. मग मी पुन्हा तिकडे कॉन्टॅक्ट केला बँकेमध्ये, त्यांना म्हटलं की असं म्हणता येईल म्हणतात. तर ते तिकडून म्हटलं त्यांचा काय संबंध आहे या गोष्टींशी. त्यांना म्हणा तुम्ही फक्त मी मेडिकली फिट आहे का, इतर कुठलं काही मला शारीरिक इतर काय हे आहे का, तेवढं फक्त हे द्या म्हणून. ते त्यांना सांगितलं तरी ते अजिबात द्यायलाच तयार आहेत. बरं इत्येक दिवस त्यांनी नाही मी तुम्हाला मेडिकली फिट देऊ शकत नाही अशा पद्धतीचं हे. आणि मग त्या खूप फ्रस्ट्रेशन आलं. एका बाजूला नोकरी एक सोडलेली होती आणि दुसऱ्या नोकरीत एक घ्यायला तयार, म्हणजे मेडिकली फिट द्यायलाच तयार नव्हते. मग म्हणजे पुन्हा मी माझ्या आंदोलनाच्या मोडमध्ये आलेलो होतं की या अधिकाऱ्यांकडे आता म्हणजे पाहायचंच. पण मग माझ्या मिसेस आणि इतर लोक म्हणजे प्रॅक्टिकली त्यांनी, माझी एक एनजीओ आहे, त्यांनी म्हटले की आपण प्रॅक्टिकली वेने जाऊ, आपल्याला आत जाणं महत्वाचं आहे. मग त्यांनी इतर त्यांच्या हाताखालच्या डॉक्टरांशी वगैरे संवाद साधून वगैरे मग ते मेडिकली मला फिट करून घेतलं आणि मग मी बँकेत 2018 मध्ये जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर तिथेही पहिल्यांदा हाच प्रश्न होता की मी काय काम करणार. तिथल्यांची पण पुन्हा तेच अप्रोच, त्याला पहिल्यांदा सामना करावा लागला. पण नंतर मात्र मी रिकव्हरीचा वगैरे रोल बँकेमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने करायला लागलो की मग ती आज स्टेज गाठली की आज म्हणजे मागच्या वर्षी माझी एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये ट्रान्सफर झाली होती. मात्र माझ्या ब्रांचच्या मॅनेजरनी मला तिकडे रिलीव्ह केलं नाही, कारण तिथे मी चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि त्या 2 मॅनेजरमध्ये माझ्या बद्दल वाद झाला की म्हणजे त्यांना पण मी पाहिजे आणि यांना पण मला सोडायचं नाहीये. ती एक अचिव्हमेंट ठरली. 2019 मध्ये पुन्हा STA चा रिझल्ट आला. तेव्हा माझा घ्यायचं की नाही STA हा एक बाजूला प्रश्न सुरू होता. पण मी डॉक्युमेंट चेकिंगला गेलो की तिथेही त्यांनी पहिल्यांदा लगेच सांगून टाकलं की आमचा एक 2011चा GR आहे आणि त्यामध्ये आम्ही 100% ब्लाइंडला घेऊ शकत नाही, फक्त आम्ही 60% ब्लाइंड असेल त्यांनाच घेणार म्हणून. मग मी तिथं पण पुन्हा सांगितलं, मी म्हटलं आयोगाने तर दिले जाहिरातीमध्ये, आम्ही परीक्षा दिली. मग नाही म्हणे नाही घेणार. मग ठीक आहे म्हटलं मी न्यायालयात जातो. मग न्यायालयात जातो म्हटलं की ते परत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले त्यांच्या. मग त्यांनी मला सुरू केलं, तुमचं बँकेचा जॉब किती चांगला आहे, मग कशाला तुम्ही इकडे येत आहे असं. मग त्यांनी वेगळ्या पद्धतीने माझं काउन्सिलिंग सुरू केलं की जेणेकरून इथंच अडथळा दूर व्हावा. पण पुन्हा मी म्हटलं नाही, मी तिथं याच्यावरही राहिलो की नाही मला यायचंय म्हणून. कारण तो माझा अधिकार होता ना, मी सोडायचं का नाही ते नंतर मी पण, म्हणजे तुम्ही नाकारू शकत नाही असं भूमिका होती. मग नंतर पुन्हा त्यांनी पण मेडिकलचं हे पुन्हा सातारा सिव्हिलच लेटर दिलं की जाऊन तिथं मेडिकल करा म्हणून. आणि गेलो तिथं पुन्हा तेच डॉक्टर, तेच सिव्हिल सर्जन. आणि त्यांनी म्हटले तुम्ही ह्यांना कसं काय दिलं इकडे. तर मी म्हटलं सर मागच्या वर्षी तुम्हीच मला मेडिकली फिट दिलंय, मी बँकेत सर्व्हिस करतो. मला म्हटले मी देऊच शकत नाही तुम्हाला फिट. कसं काय, मी दिलंच नाही, काय सांगताय तुम्ही, आणि तुम्ही काही फिट होऊ शकत नाही. पुन्हा विवाद घालला तर पुन्हा मिसेसने मला बाजूला घेतलं, म्हटली नको आपण वाद घालायला नको, आपण ते बघू, आपण आपलं काय निर्णय घ्यायचं किंवा आयोगाला कळवू किंवा तिकडे वरती कळवू, पण यांच्याशी काही वाद घालण्याचा अर्थ नाहीये. मग शेवटी पुन्हा त्यांनी ऑर्डर दिली पण मी STA घेतले नाही मधल्या काळात. मग हे राज्यसेवेच्या एक्झाम मग पुन्हा या मेन्स देणं मग सुरूच होतं. आणि फायनली 2022च्या ह्याच्यामध्ये आता 2022 जी प्री दिली आणि 2024चा हा रिझल्ट. पण या रिझल्ट येण्याच्या आधी पण एक अशी घटना घडली की
आता आमच्या बाबतीत जसं तुम्ही जनरल मुलांच्या बाबतीत कट ऑफ आणि हे माहीत असतं की साधारण अंदाज असतो की सिलेक्शन होऊ शकतं का नाही, तसं आमच्या बाबतीतलं ते काही लक्षात येत नाही की सिलेक्शन होणार की नाही. आणि आता जी मेन्स होती ही जानेवारीमध्ये, ही 2023ची मेन्स होती. आणि त्याच्या 4 दिवस आधी जनरली नियम असा आहे की लेखनिक ग्रॅज्युएशनच्या लेवलची परीक्षा तर त्याच्या आतलं अंडर ग्रॅज्युएट लेखनिक घेऊन जायचं. आणि तसं मी लेखनिक ची माहिती दिली होती. आणि 4 दिवस आधी आयोगातून फोन आला की तुम्हाला तुमचं लेखनिक बदलायचं आहे म्हणून. तर का म्हणून तर नाही, एक तसा नियम आला, मी पाठवा नियम पाठवला. तर नियम असं काहीतरी करून टाकलेलं की ग्रॅज्युएशन एक टप्पा आहे आणि त्याचा एक खालचा टप्पा 12वी आहे आणि परीक्षेचा, तर तुम्ही मग 12वीचा लेखनिक आणा. मग फोन करून आणि मला आणि इतर आमच्या लोकांना सांगितले, फोन करून सांगितलं की 12वीचा लेखनिक आणा किंवा 11वीचा आणा. आणि मेल पण पाठवली की नाहीतर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. मी आणि त्याचा रेफरन्स त्यांनी जो दिला तो रेफरन्स, तो GR मी वाचला तर त्यात असा कुठेच उल्लेख नव्हता शासनाच्या GR मध्ये. इतर मी सगळे चेक केले. मग नंतर मी काही जणांशी बोललो. मला काही जणांनी असंही सल्ला दिला की आता परीक्षा 4 दिवसावर आहे, 11वीचं लेखनिक बघ आणि परीक्षेला जा, नाही तर आयोग काय ऐकत नाही, आयोग खूप हे घेतं वगैरे, तो प्रॅक्टिकली हे कर. पण ह्यावेळी मात्र मी आणि माझ्या मिसेसनी ठरवलं की नाही, ह्यावेळी आता बस झालं, आता हे नाही सहन करायचं. मग मी एक पत्र तयार केलं आणि पत्रामध्ये सगळं हे रेफरन्स दिले आणि सांगितलं की नियम असं सांगतो की ग्रॅज्युएशनचं 12वी एक टप्पा आणि ग्रॅज्युएशन एक टप्पा आहे, त्याच्यामधला लेखनिक चालू शकतो. आणि त्या पद्धतीने मी SOIचं लेखनिक देतोय. मला 24 तासाच्या आत तुम्ही कळवा की तुम्ही माझं हे घेणार आहे की नाही, नाहीतर मी उच्च न्यायालयात जाणार आहे. आणि मग असं मी जेव्हा हे दिलं पत्र त्यांना मेल केला, त्यानंतर त्यांनी काय केलं की मग मला पर्सनली माझ्या एक परिचयाचे तिथं आयोगामध्ये एक असिस्टंट आहेत, तर त्यांच्याजवळ सांगितलं की त्यांना फोन करून कळवा की तुम्ही तुमचा रायटर घेऊन या म्हणून. मग मला अलाउड केलं त्या परीक्षेला. तो म्हणजे मी लिटरली सांगतो की मला आत्ता शिक्षणाधिकारी पद मिळालं तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद मला तेव्हा झाला होता की माझ्या तात्विक भूमिकेचा विजय झाला. आणि मी माझा लेखनिक घेऊन मी 2023च्या मेन्सला गेलो. तिथे गेलो तर इतर मुलांनी काही 11वीचे रायटर घेऊन आले होते, त्यांना हे माहीत नव्हतं, त्यांच्यावर तो अन्याय झाला. मग या पद्धतीने अशा गोष्टी अशा चढ उतर येत राहिले. मधल्या काळात सांगायचं झालं तर ह्या एकूण मी अशा बँकिंगच्या पण 3 मेन्स पकडल्या, STIच्या 5, अशा मिळून सगळ्या 22 मेन्स दिल्या एकूण आतापर्यंत. आणि त्यामधले फक्त हे 3 रिझल्ट आले. मधल्या काळात मी नेहमी सांगतो की ह्या 2008-9 पासून ते आतापर्यंत मग ह्या प्रवाहात मी इतके अपयश येऊन टिकलो, याचं श्रेय मी माझे सगळे जे मला सकारात्मक लोक भेटले आतापर्यंतच्या प्रवासामध्ये, म्हणजे अगदी मला तेव्हा कॅसेट्स रेकॉर्डिंग करून देण्यापासून मला लेखनिक म्हणून काम करणारे, मला कॅसेटसाठी म्हणून निधी देणारे, माझे आई वडील, कुटुंबीय, पत्नी, नातेवाईक, सगळ्यांनी खूप म्हणजे ही माणसं सोबत राहिली आणि यांनी माझ्यावर सतत विश्वास दाखवला, त्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो. स्पेशली आता मग त्याचबरोबर मी आता स्पेशली उल्लेख करेन युनिकचा की मी 2008-9 पासून युनिकशी जोडलं गेलेलं आहे. तर तेव्हापासून तुकाराम सरांनी तेव्हाच सांगितलेलं होतं सगळ्या म्हणजे शिक्षकांना तेव्हा सांगून ठेवलं की यांना जे काही लागेल ते द्या आणि द्या. तेव्हाचा असा काळ होता की 2008-9 मध्ये म्हणजे तेव्हाही काही ऑनलाईन किंवा या गोष्टी नव्हत्या. पण मग माझ्यासाठी मल्हार पाटील सर, तुकाराम सरांनी म्हणजे रेकॉर्डर ठेवायचा लेक्चर्सच्या इथं आणि ते रेकॉर्ड करायचं आणि त्या फाईल्स मला द्यायच्या. तिथं कुठलाही म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन किंवा ह्या गोष्टी कुठं लेक्चर्स बाहेर जातील किंवा असं काही कुठलं म्हणजे हे न करता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी मला सगळे लेक्चर्स अवेलेबल करून दिले. आणि मग हे लेक्चर्सच होते जे की माझ्या म्हणजे कारण मला इतर पुस्तकं आणि मर्यादा होता, त्यामुळे लेक्चर्स माझा अभ्यासाचा स्रोत होता. मग इथं शरद पाटील सर आहेत. शरद पाटील सर आता माझं सगळं आन्सर्स रायटिंग आता मी करतोय त्याचं चेकिंग करणं असू देत. हर्षल सर जे काही लागणारं मटेरियल देणं आहेत. दिनेश सर दिनेश सर आहेत की त्यांनी मला वेळोवेळी लेखनिक काही अंडर ग्रॅज्युएट मिळवून देणं यासाठी त्यांनी हेल्प केली. अशी ही माणसं सतत सोबत उभी राहिली, त्यामुळं हा आत्मविश्वास माझा या सगळ्या टप्प्यात टिकून राहिला. आता मी थोडंसं अभ्यासाच्या बाबतीत आणि हे असं बोलेन तर काय की म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की आता ही नोकरी तर करणं भाग होतं.
त्यामुळे नोकरी करून राहिलेल्या वेळात जो मिळेल त्या वेळात अभ्यास करणं. तर मी तुम्हाला म्हणजे प्रत्येकाची, आता विशाल सर पण म्हटले आणि सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते किंवा हे असतं, त्याबद्दलचा इश्यू नाही. पण महत्वाचं काय राहतं की आता मी फक्त काय असतं की आपल्या अडचणींचा बाऊ करता कामा नये. ते आता मला तर ऑप्शनच नव्हतं, म्हणजे जॉबमधून राहिलेला जो वेळ मिळेल तो जेवढा वेळ मिळेल तेवढा मी युटिलाइज करायचो, जिथं कानावर पडेल. जे म्हणजे अगदी बँकेत सुद्धा बसलो असलो, आजूबाजूला किती गोंधळ असला तरी माझं मी जसा मला वेळ मिळेल, किती अर्धा तास मिळाला 1 तास मिळाला तरी तो मी युटिलाइज करायचो. अगदी परीक्षा जवळ आल्यावर जेवताना, सायकलिंग करताना, वॉकिंग करताना, आंघोळीला गेल्यावर पण बरोबर सोबत काहीतरी ऐकायचं, कानावर पडेल असं घेऊन जायचं, म्हणजे तो परीक्षेचा पिरियड असेल तेव्हा. असं मी माझ्या पद्धतीने मी माझा मार्ग निवडला. प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकतो, पण मुद्दा तोच आहे की फक्त आपलं काही हे न करता, पाहू न करता आपलं जसं मिळेल तसा तो मार्ग काढायचा आणि त्यातून मग आपला अभ्यास पुढे न्यायचा. माझ्या बाबतीत आणखी गंमत अशी झालेली की म्हणजे हे बँकिंगमध्ये परीक्षांना बँकिंगमध्ये सुट्टी देणं हा एक खूप मोठा इश्यू असतो. म्हणजे मी आता हा माझा रिझल्ट आला तेव्हा मला सुट्टी एरवी तर मिळायला तयार नव्हती, आणि म्हणजे मला मुलगा झाला 2022 जूनमध्ये, आणि त्या 6 महिन्याच्या आधी 15 दिवसाची पॅटर्निटी लिव्ह घ्यायची असते. तर ती घेऊन म्हटलं ती तरी वापरायची परीक्षेला, बाकी तर ते सुट्टी देणार नव्हते असे. तर ती वापरायचं म्हटलं तरी मॅनेजर नाही म्हणत होते. पण दरम्यानच्या माझा तो स्लॉट संपत आला डिसेंबरला, जानेवारीमध्ये मेन्स होती, आणि आमचे मॅनेजर आहेत, त्यांचा मुलगा आजारी पडला आणि तो आमच्या समोरच हॉस्पिटल आहे लहान मुलांचं, तिथे ऍडमिट झाला. मिसेस मग तिथे आम्ही ठरवली डिप्लोमसी केली. मिसेस डबा घेऊन गेली त्यांना आणि म्हटले इथून पुढचा डबा म्हणजे आम्हीच देऊ म्हणून तुमचा. आणि मग ती डिप्लोमसी कामी आली आणि ती 15 दिवस मला सुट्टी घेता आली. आणि मग ते 15 दिवस मी खूप चांगले युटिलाइज केले या मेन्सच्या वेळी, आणि मग तो अभ्यास झाला, आणि त्यामुळं हे पद मला मिळालं असं मला वाटतं. आणि आणखी एक म्हणजे आता पॅटर्न बदलतोय, तर मला माझ्या बाजूनं आणखी एक मला वाटतं की अभ्यास म्हणजे तुम्ही असं एकच एक पुस्तक हा अभ्यास फक्त नसावा. म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगतो, जो मिळेल तो, म्हणजे आपला सिलेबस जर एकदा डोक्यात असेल आपल्या की आपला सिलेबस काय आहे म्हणून, तर तुम्हाला इतक्या गोष्टी आहेत आजूबाजूला. म्हणजे मी स्वतः जे वापरलेत, म्हणजे आता जशी ती मागे प्रधानमंत्री म्हणून सिरीज होती, पुन्हा सत्यमेव जयतेचे एपिसोड्स होते, किंवा असेच आणखी आता मी महाभारत ऐकायला सुरू केले की काय आपल्याला एथिक्समध्ये किंवा एथिक्समध्ये किंवा आपलं एस्से, आता युपीएससीला तर एस्से तो याचा असतोय फिलॉसॉफिकल, असं कुठल्या गोष्टींचा उपयोग होईल. आपण अगदी वेब सिरीज आणि याच्यापासून कुठल्याही गोष्टींचा म्हणजे वेगळ्या विषयांचे असतील तर आपण आपले कान डोळे उघडे ठेवले तर आपला अभ्यास सहज वेगवेगळ्या माध्यमातून होऊ शकतं असं मला एकूण वाटतं. मी माझ्या नोट्स स्वतः, आता मला तुमच्यासारखं मी लिहू शकत नाही, तर मी माझ्या स्वतःच्या नोट्स म्हणजे हे लेक्चर्स ऐकतो आणि त्याच्या स्वतःच्या ऑडिओ स्वरूपात नोट्स बनवतो. पुन्हा त्याच्या मायक्रो नोट्स पण पुन्हा मी माझ्या ऑडिओ स्वरूपात बनवतो. अगदी तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी फ्लो चार्ट वगैरे शक्य नसलं तरी जितकं मला करता येईल तितकं मी माझे वे आउट काढलेत. प्रत्येकाची अशी पद्धत आपापली वेगळी असू शकते. प्रत्येक जण त्या मार्गाने वेगवेगळं आपलं हे करू शकतो. तर अशा पद्धतीने अभ्यास करावा असं मला वाटतं. दुसरं आणखी एक सांगायचं तर मोटिवेशनच्या बाबतीत म्हणजे मी नेहमी सांगतो की एकतर मी हिस्ट्रीचा स्टुडंट आहे, त्यामुळं मला इतिहासातून भरपूर मोटिवेशन मिळालं या सगळ्या प्रवासामध्ये. कारण आपले भरपूर पडलेलं आपलं इतिहास इतका आहे की बाकी काही पाहण्याची गरज नाही की मोटिवेशनसाठी. आणि दुसरी एक गोष्ट मी माझं सूत्र असं ठेवलं की पहिल्यापासून की जेव्हा तरी पण खूप फ्रस्ट्रेशन आलं तर आपल्यापेक्षा पण वाईट स्थितीत कोण असेल तर त्याचा विचार करायचा अशा वेळी. आणि मग उगेच स्वतःला आपण काही बिचारे आहोत किंवा आपल्यालाच खूप अडचणी आहेत जगात असं म्हणजे ते आपोआप बाजूला पडतं. म्हणजे मी हॉस्टेलला असताना म्हणजे मी ब्लाइंड आहे असं म्हणजे माझं अडचणी असं वाटत होतं, जेव्हा तिथं एक मुलगा आला की त्याला दिसतही नव्हतं, ऐकूही खूप कमी येत होतं. मग त्याचा विचार केल्यावर मग मला जाणलं की मग आपले प्रॉब्लेम कमी आहेत. मग हा अप्रोच हा सगळ्यांच्या बाबतीत असू शकतो, कारण प्रत्येकाच काही ना काहीतरी स्ट्रगल असतोच. मग तो एक अप्रोच ठेवावा असं मला वाटतं. आणि आता शेवटी सगळ्यात सांगेन मी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतलं की हा अभ्यास तुम्ही मनापासून केला तर मी हे एक नेहमीच सगळ्यांना सांगतो, कारण मी स्वतः जोडली की हा अभ्यास इतका चांगला आहे की जर आपण मनापासून केला तर आपल्याला याच्यातून समाजाचे प्रश्न कळतात, एक सामाजिक भान येतं,
खूप चांगलं आजूबाजूचं, त्यातून आपली एक मानसिक करता चांगली तयार होते. एका बाजूला आपण एक चांगले नागरिक बनू शकतो. सिलेक्शन होणं किंवा पद मिळणं हे तर होईलच, पण एक चांगला माणूस म्हणून उभं राहणं, वेगवेगळ्या प्रसंगात तुम्ही म्हणजे फ्रस्ट्रेट होणार नाही, हे सगळं हा अभ्यास शिकवतो. त्यामुळे मनापासून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही खूप म्हणजे एक चांगली अचिव्हमेंट, एक चांगला माणूस बनू शकता, हे मी खात्रीनं तुम्हाला सांगू शकतो. शेवटी एक तुम्हाला सर्वांसाठी म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की स्वप्न मोठी बघा आणि आत्मविश्वास ठेवा. आणि त्यासाठी मी शेवटी 1-2 लाईन फक्त म्हणतो. जिंदगी अपने दम पर जी जाती है, दूसरों के कंधों पे तो जनाजे उठते हैं. धन्यवाद.